पार्ट सेकंड, पेज नंबर 60. आपण पाहिलं स्टोरी कशा प्रकारे सुरुवात झालेली आहे. चोरापासून, चोराला पहिल्यांदा दोषी ठरवण्यात आलेलं होतं, परंतु चोर पुन्हा मर्चंट, पुन्हा ब्रिकलेयर, पुन्हा मॉर्टर मेकर, पुन्हा पॉट मेकर, पुन्हा त्यानंतर त्या ठिकाणचे मनी लेंडर्स डॉटर आणि पुन्हा गोल्डस्मिथ इथपर्यंत हा आरोप जो आहे तो असा एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असा गोल्डस्मिथ पर्यंत आरोप आलेला आहे आणि राजाने प्रत्येकाला फाशी सुनावलेली आहे. परंतु कसे प्रत्येक जण काहीतरी कारण सांगतोय आणि त्याच्यातून बाहेर पडतोय. आता गोल्डस्मिथ काय म्हणतो बघूया. गोल्डस्मिथ सेज in a cranky tone, cranky, strange, unusual, विचित्र टोन मध्ये बोलतो आहे. ओ नोबल किंग, आय बेग ऑफ यू, हे महान राजा, आय बेग ऑफ यू, मी तुम्हाला माफी मागतो. हाउ कॅन यू गिव्ह मी सच हार्श सेंटेन्स. सेंटेन्स शिक्षा, डेथ पनिशमेंट, फाशीची शिक्षा. एवढी हार्श सेंटेन्स तुम्ही मला कसं काय देऊ शकता. या ठिकाणी सेंटेन्स म्हणजे वाक्य नाहीये, तर फाशीची शिक्षा असं त्याचा अर्थ आहे. I was merely following your orders to the letter. I am not doing anything different. मी तुम्ही दिलेल्या ऑर्डर्स मी ऐकतो आहे. तुम्ही जे लेटर दिलं त्या लेटर मध्ये जे आम्हाला ऑर्डर्स, आदेश दिले तेच फॉलो करतो आहे. You commanded me to set aside all my work, and in that letter you have written, तुम्ही कमांड केलं, मला आदेशित केलं, टू सेट असाइड. टू सेट असाइड मीन्स बाजूला ठेवणे, बाजूला करणे. ऑल माय वर्क, सर्व माझं काम बाजूला सारून, and get the queen's ornaments ready before her highness's birthday. आणि तुम्ही मला सांगितलं की माझ्या राणीचा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या अगोदर तिचे सर्व ऑर्नामेंट रेडी कर, तयार कर, असं तुम्ही सांगितलं. सो देयर हॅज बीन अ डिले इन मेकिंग दिस लेडीज ब्रिडल ऑर्नामेंट्स. आणि त्याचमुळे या मुलीच्या जे वधूचे, जे नववधूचे जे ऑर्नामेंट्स आहेत, अलंकार आहेत, ते अलंकार तयार करण्यामध्ये डिले झाला, उशीर झाला. इन द नेम ऑफ जस्टिस, युअर हायनेस, पार्डन मी. इन द नेम ऑफ जस्टिस, न्याय बुद्धीने, युअर हायनेस, हे राजा, पार्डन मी, मला क्षमा करा. स्पेअर माय लाईफ, माझं जीवन वाचवा. I was just following your highness's orders. मी फक्त तुम्ही दिलेल्या हायनेसेसच्या असणाऱ्या ऑर्डर्स मी फॉलो करत होतो. किंग says, not another word. Don't talk. काही बोलू नकोस. Your excuse does not hold good. तुझं जे एक्सक्यूज आहे, तुझे कारण सांगतो आहे, ते योग्य नाहीये. To the guards, गार्ड्सला उद्देशून राजा म्हणतो, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द gallows and hang him at once. Take away this goldsmith from the court and hang him at once. आणि त्याला लगेचच फाशी द्या, असं तो ऑर्डर करतो. किंग लाऊडली, मोठ्याने म्हणतो, none of this anymore. Take him away at once. Let him hang to death. आता काही अजिबात चालणार नाहीये, त्याला डेथ, त्याला फाशी द्या. आणि मग काय होतं बघा. टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे. दोन गार्ड काय करतात, द ड्रॅग, त्याला ओढत नेतात. तो गोल्डस्मिथ त्या ठिकाणी वेलिंग करतो आहे, विवळत आहे. कोर्टियर्स अँड अदर्स विस्पर टू वन अनदर आउट ऑफ शॉक. सर्वांना, कोर्टियर, दरबारामध्ये जमलेल्या सर्व लोक यांना शॉक बसलेला आहे, धक्का बसलेला आहे. ते प्रत्येक जण कुजबुजत आहे. Soon the guards returned with the goldsmith
and the hangman. आणि मग लगेचच काय होतं, गार्ड त्या गोल्डस्मिथ आणि या हँगमॅनला, हँगमॅन मीन्स की जो फाशी देतो त्या व्यक्तीला ते घेऊन येतात. किंग अनॉइड, आणि मग राजा रागाला जातो, कारण का गोल्डस्मिथ अजून समोरच उभा आहे. व्हॉट, व्हाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स, तुम्ही माझ्या ऑर्डर्स का ऐकले नाहीत, तुम्ही त्याला आणखी फाशी का दिली नाही. हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट और एल्स यू विल सफर ॲट द सेम पनिशमेंट. लगेचच या क्षणाला तुम्ही त्याला मारून टाका, या क्षणाला त्याला फाशी द्या, एल्स नाहीतर यू विल सफर द सेम पनिशमेंट, नाहीतर तुम्हाला सुद्धा तशीच पनिशमेंट मिळेल. हँगमॅन सेज, फाशी देणारा हँगमॅन म्हणतो, होल्डिंग अ नूज इन हिज हँड, नूज तो फाशीचा फंदा, नूज म्हणतात, हातामध्ये तो घेऊन आलेला आहे. 1,000 apologies, oh great king, but this noose does not fit the goldsmith's neck, it is too loose. राजा मला माफ करा, हे जो फाशीचा फंदा आहे तो त्या गोल्डस्मिथला बसत नाहीये, तो खूप लूज होतोय, त्याच्या मापाचाच तो नाहीये. King says, then try to around everyone's neck here, pointing to the subjects. Subjects, प्रजा, प्रजेकडे बोट करून तो सांगतोय, आणि मग ज्याला कुणाला बसतोय त्याला ट्राय करून बघा, and see who it fits, आणि बघा कोणाला तो फिट बसतोय तो. whosoever has a neck of the size of the noose must be hanged. ज्याची कोणाची नेक या नूज म्हणजे या फाशीच्या फंद्याच्या साईजची आहे त्याला हँग करा, त्याला फाशी द्या, असं तो म्हणतो. And then hangman tries the noose on many of the subjects waiting for justice. आणि मग तो हँगमॅन काय करतो, त्या ठिकाणी दरबारामध्ये जे जमलेले जे प्रजा आहे त्या प्रत्येकाच्या त्या मानेला लावून तो बघत असतो तो नूज. They spurn refuse, they means subject, प्रजा, प्रजा काय करत असते, refuse नाकारत असते, resist, but the hangman with the help of the guards overpowers them. परंतु गार्डच्या मदतीने तो काय करायचा, त्यांच्यावरती दबाव टाकायचा. and finally the noose fits to the disciple. आणि मग शेवटी तो नूज आहे, फाशीचा जो फंदा आहे तो काय होतो, त्या डिसायपल जो शिष्य आहे, तो पहिल्यांदाच तो साम्राज्यामध्ये आलेला आहे, त्याला ती फिट बसते. Hangman says, your highness, it fits at last. आणि शेवटी तो म्हणतो आपणाला योग्य व्यक्ती सापडलेला आहे की ज्याला ती नूज, तो फाशीचा फंदा फिट बसतो. And disciple says, but disciple ला काय बोलावं कळत नव्हतं. King says, justice at last, शेवटी न्याय झालाच. Take him to the gallows without further delay. Further delay means जराही वेळ वाया न घालवता take him to the gallows, फाशीच्या स्तंभाकडे घेऊन चला. Hangman and the guards forced the protesting disciple out. Protesting, objection to something, preventing. तो काय करतोय, विरोध करतोय, प्रोटेस्ट करतो आहे, परंतु गार्ड्स त्याला घेऊन जातात. King, justice delayed is a justice denied. Justice म्हणजे न्यायाला उशीर म्हणजेच न्याय नाकारणे असा अर्थ होतो. अंधेरी नगरी prides itself on prompt action. अंधेरी नगरीला याच्यावरती अभिमान आहे या ठिकाणी असणाऱ्या prompt means तत्पर, या ठिकाणी ऍक्शन घेतली जाते. Our actions speak louder than words.
आमची कृती ही शब्दांपेक्षा, म्हणजे आम्ही बोलतच नाही तर आम्ही करूनच दाखवतो असं तो म्हणतो आहे. असा हा चौपट राजा न्याय दिला म्हणतो आहे. Voices and shouts heard from outside. बाहेरून मोठा आवाज, गोंगाट ऐकायला येतो. All return in a rush with another elderly man. प्रत्येक या ठिकाणी आतमध्ये आलेला आहे गार्ड आतमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर एक वयस्क एल्डरली मॅन आहे. King says, what? Why have you all returned with this stranger alive? And who is this man? तो म्हणतो, हा जो अनोळखी व्यक्ती आहे याच्या बरोबर तो आणखी जिवंतच आहे आणि त्याच्या बरोबर असणारा हा कोण आलेला आहे वयस्क व्यक्ती, असं तो विचारतो. फर्स्ट गार्ड सेज, आय बेग यू युअर पार्डन, मला क्षमा करा युअर हायनेस, बट वी आर कन्फ्युज्ड इंडीड. आम्ही कन्फ्युज झालेलो आहोत, आम्ही गोंधळलेलो आहोत. दिस ओल्ड मॅन रश्ड टुवर्ड्स अस as we were about to hang the young stranger and begged and pleaded that he should be hanged instead. तो म्हणतो, this old man rushed towards us. तो हा जो वयस्क व्यक्ती जो आहे तो आमच्याकडे पळत आलेला आहे, घाईने आला आहे. कधी? as we were about to hang the young stranger. हा जो अनोळखी असलेला जो स्ट्रेंजर आहे त्याला आम्ही आता फासावर लटकवणारच होतो. आणि तेवढ्यात हा वयस्क व्यक्ती आला आणि बेग्ड, आणि तो काय करतो आहे? बेगिंग करतो आहे, विनवणी करतो आहे, प्लीडेड, विनंती करतो दॅट ही शुड बी हँग्ड इनस्टेड, त्याच्याऐवजी मला फासावरती लटकावा असं तो सांगतो. Second guard. At first we thought the old man had lost his mental balance. पहिल्यांदा आम्हाला वाटलं की या वयस्क व्यक्तीचं मेंटल बॅलन्स, मानसिकता नीट नाहीये, तो वेडाच्या भरामध्ये म्हणत असेल असं आम्हाला वाटलं. परंतु what a sane man would wish to suffer such a drastic death willingly. What a sane man. Sane man means साउंड माइंड असणारा, नॉट मॅड, वेडा नसलेला, शहाणा हुशार व्यक्ती तो कधीच करणार नाही, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणार नाही. कोणती? टू सफर सच अ ड्रास्टिक डेथ विलिंगली. ड्रास्टिक, एक्स्ट्रीमली, अशा प्रकारची हार्श, अशा प्रकारचं मरण कुणीही इच्छा करणार नाही. मला फाशी द्या असं कोणीही म्हणणार नाही शहाणा व्यक्ती. फर्स्ट गार्ड सेज, but this young man says that he is a wise and learned sage from the forest yonder. परंतु यंग मॅन जो आहे तो ज्याचा हा ऋषी आहे, तो वयस्क व्यक्ती म्हणजे ऋषी आहे. आणि हा जो डिसायपल त्यांचा आहे, त्यांचा शिष्य आहे, तो म्हणतोय हा व्यक्ती कोण आहे? लर्न्ड सेज, विद्वान असा हा ऋषी आहे. and from the forest yonder, या पलीकडे असणारा, yonder means over there, च्या पलीकडे, या साम्राज्याच्या पलीकडे असणारा जे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्ट मध्ये राहणारा तो ऋषी आहे. and he himself was the man's disciple, आणि मी स्वतः कोण आहे? त्यांचा शिष्य आहे. then sage says, O noble king, हे महान राजा, you are most generous. तू खूप दयाळू आहेस, तू खूप उमदा आहेस. Be kind and allow me to be hanged in place of my disciple. Be kind, माझ्यावरती दया कर, and allow me, मला परवानगी दे, to be hanged in place of my disciple. या disciple, माझा जो असणारा शिष्य आहे त्याच्याऐवजी मला फाशी देण्याची परवानगी दे. आय बेग ऑफ यू, मी तुमची क्षमा मागतो. किंग सेज, व्हॉट ए स्ट्रेंज अपील, किती विचित्र अशा प्रकारचं हे अपील आहे. अँड व्हाय डज सच ए वाइज अँड होली मॅन विश टू obstruct the course of justice, may I ask?
राजा म्हणतो, मे आय आस्क, मी तुम्हाला विचारू शकतो, why does such a wise holy man, wise हुशार, holy sacred पवित्र असणारा तुम्ही व्यक्ती आहात, and wish to abstract the course of justice, हा जो न्यायाचा जो मार्ग आहे, तुम्ही त्याच्यामध्ये अशा प्रकारचं विघ्न का आणत आहात, तुम्ही का मध्ये आलेला आहात? Sage says, showing reluctance. Reluctance means नाखुशीने, unwillingly to let out his secret. जे सिक्रेट आहे, गुपित आहे याच्या मागे त्या ऋषीकडे, तो सांगायला तयार नाही. Your Majesty, the truth is, no, 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 I cannot say it. तो म्हणतो, खरं हे आहे, no, 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 I cannot say it. मी हे सांगू शकत नाही. काय याच्या मागे सत्य आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. King says, I demand an explanation, or I shall not have you hanged in a place of your disciple. मला याचं एक स्पष्टीकरण पाहिजे आहे. I want explanation. नाहीतर मी तुम्हाला तुमच्या डिसायपलच्या ऐवजी तुम्हाला फाशी देणार नाही. Sage says, you see, it has been predicted by great prophets. Prophet means an inspired teacher or proclaimer of the will of God. म्हणजे भाकीत सांगणारा, देवाची इच्छा सांगणारा, असा हा तो म्हणतो. प्रेडिक्ट म्हणजे भाकीत सांगणे. By the great prophet, inspired teacher, महान शिक्षक याने सांगितलेलं आहे, भाकीत केलेलं आहे. नो नो नो, आय शुडंट से दिस. मी हे सांगणार नाहीये, मी सांगू शकत नाहीये, मी सांगणार नाही असं तो म्हणतो. किंग annoyed, किंग became angry, राजा रागाला गेला. स्पीक आउट at once or your disciple will be hanged. तो म्हणतो, लगेचच बोल, सांग काय जे आहे ते, नाहीतर तुझा डिसायपलला हँग केलं जाईल, फाशी दिली जाईल. Sage says, the great prophet means भविष्य कथन करणारा, have foretold, भाकीत केलेला आहे, foretold अगोदर सांगितलेलं आहे, that the one who will be hanged on this day, की जो कोणी या दिवशी फाशी दिली जाईल, ज्याला कोणाला, in this kingdom, या साम्राज्यामध्ये, shall become the next king and conquer many more nations. आणि तोच या राज्याचा पुढील राजा बनेल आणि तो काय करेल, कॉन्कर म्हणजे जिंकून घेईल. मेनी मोर नेशन्स, इतर राज्यांचा तो पराजय करेल, तो आपल्या साम्राज्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेईल. I want to become the next great king. ऋषी म्हणतो, मला पुढील महान राजा बनायचा आहे. Your Majesty, हे राजा, and reign over the greater country. Reign means राज्य करणे, ruling, राज्य कारभार करणे, आणि या महान राज्यावरती मला राज्य करायचं आहे. I will go down in history as a famous royal monarch. आणि मग माझं इतिहासामध्ये माझं नाव लिहिलं जाईल, काय म्हणून, एक फेमस रॉयल मोनार्क, एक महान राजा म्हणून. The future generations will read about me and my greatness for millenniums to come. आणि माझ्या अशा प्रकारचं हजारो वर्ष माझं नाव सगळीकडे राहील असं तो म्हणतो. I shall never earn that fame if I remain a recluse, a sage. मी जर असं एकाकी, recluse means एकाकी, एकांतात असा ऋषी जर राहिलो, तर अशा प्रकारचं मला कधीच फेमस बनता येणार नाही. So do grant me this favor. माझ्या फेवर मध्ये, माझ्या बाजूने तुम्ही ऑर्डर द्या, म्हणजे मलाच फासावरती लटकवा. O king, let me die at the
गॅलोज टुडे. हे राजा मला काय करू दे, या गॅलोज वरती, या फाशीच्या स्तंभावरती मला आज मरू दे. किंग सेज, विचार करतोय राजा. द नेक्स्ट किंग, पुढील राजा. अँड दिस किंगडम विल एक्सपांड, विचार करतोय, आणि हे साम्राज्य विस्तार होणार आहे. ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम, हजारो वर्ष ग्लोरी, वैभव राहणार आहे. वाय? नो वन बट आय शुड बी एंटाइटल्ड टू दिस प्रिव्हिलेज. तो म्हणतोय माझाच हक्क आहे, माझाच प्रिव्हिलेज आहे, माझाच स्पेशल राईट आहे, माझाच खास याच्यावरती अधिकार आहे. गार्ड्स टेक मी टू द गॅलोज अँड हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले. आणि तो गार्ड्सला सूचना करतो, ऑर्डर देतो, गार्ड्स जराही वेळ न वाया घालवता मला घेऊन चला गॅलोज कडे, आणि हँग मी ॲट वन्स, मला लगेचच हँग करा. हरी अप, डोंट वेस्ट टाइम, वेळ वाया घालू नका. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ, किती आश्चर्यकारक दैव आहे माझ्या पुढच्या जीवनामध्ये. अ किंग वन्स अगेन, पुन्हा एकदा मी राजा बनणार. गुड बाय वर्ल्ड, मी ह्या राजा काय करतो आहे, सर्व जगाचा निरोप घेतोय. सी यू अगेन, आपण पुन्हा भेटू, असं तो म्हणतो आहे. इन दिस वे, तर चौपट राजा was hanged. Part 2, English workshop. First question, list the characters that appear for the first time in this part of the play and write 1 or 2 lines about each of them. काय करायचं आहे, या सेकंड पार्ट मध्ये पहिल्यांदा जे कॅरेक्टर समोर आलेले आहेत त्यांची लिस्ट तयार करायची आहे आणि त्यांच्याबद्दल 1-2 ओळी माहिती लिहायची आहे, त्यांच्याबद्दल माहिती द्यायची आहे. तर पहिल्यांदा कोणकोणते कॅरेक्टर्स आलेले आहेत, तर गोल्डस्मिथ आहे, हँगमॅन आहे, त्यानंतर एवढे 2 कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर सेज आहे, एवढे कॅरेक्टर्स आहेत. यांची लिस्ट तयार करायची आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची. देन सेकंड, say whether the following sentences are true or false. खालील जे वाक्य आहे ते सत्य की असत्य ते सांगायचं. पहिला आहे, the goldsmith blamed the king for the delay in his work. True. The king thought that the goldsmith had a good reason to delay the daughter's work. False. The goldsmith was hanged. False. D, the noose did not fit the goldsmith's neck. True. E, the noose did not fit the disciple's neck. False. F, the sage wanted to die on that day. True. The sage wanted to save his disciple. True. H, the king wanted to king again in his next birth. True. Then third question, write any 3 instances of funny rules and twisted logic used in the Andheri Nagari.